प्रसिद्ध उर्दू कवी आणि गझलकार मुनव्वर राणा यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। वयाच्या 71व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। गेल्या 6 दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवरती होते। ते अनेक दिवसांपासून आजारी सुद्धा होते। त्यांच्यावरती लखनौच्या पीजीआय रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते। 9 जानेवारी रोजी त्यांची प्रकृती खालावली आणि त्यामुळे त्यांना आयसीयू मध्ये सुद्धा दाखल करण्यात आलं होतं। मात्र उपचाराच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मावळली। याविषयी बोलूया श्रेयस सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। श्रेयस, अत्यंत दुःखद खरं तर हिंदी असेल, मराठी असेल, उर्दू असेल या सगळ्या साहित्य विश्वासाठी शोकदायक अशीच ही बातमी आहे। खरे यामिनी साहित्य विश्वातल्या किंवा उर्दू कवितेमधल्या आणि मुशायऱ्यामधले खरं तर सुपरस्टार हे मुनव्वर राणा यांना नेहमी मानलं गेलंय आणि त्यांचं निधन होणं आणि असं त्यांना हृदयविकाराचा झटका येणं आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे आता तू सांगितलंस की ते व्हेंटिलेटरवर होते। मागच्या अनेक वर्षांपासून खरं तर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि ते अनेक कार्यक्रम देखील करत नव्हते। मधल्या काळी असं देखील ऐकण्यात होतं की त्यांच्या आजारपणामुळे ते आता कार्यक्रम कुठलाही करत नाहीयेत। पण मागच्या 6 महिन्यापूर्वी ते कुठल्या तरी एका दिल्लीमध्ये एका कार्यक्रमाला दिसले होते। पण मुशायऱ्याचा राजा माणूस आपण नेहमी त्यांना उल्लेख केला गेलाय। त्यांची कविता, त्यांची गझलं, त्यांची खऱ्या अर्थानं उर्दू भाषेवरचं त्यांचं प्रभुत्व आणि त्या उर्दू भाषेला किती सोपे प्रमाणे सगळ्या भारतीयांपर्यंत पोहोचवणं हे खूप मोठी गोष्ट आहे। मध्ये पाकिस्तान असो, भारत असो, जगात त्यांचं नाव मोठ्या आदराने आणि मानाने घेतलं जातं। अशा माणसाचं निधन होणं त्यामुळे पूर्ण साहित्यसृष्टीवरच एक शोकळा बसली आहे। श्रेयस, त्यांच्या शब्दात सांगायचं तर त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की हम नहीं थे तो क्या कमी थी यहाँ, हम न होंगे तो क्या कमी होगी। खूप खूप खरं तर आदरांजली आपण वाहूया। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।